नेमकी तुमची पहिली भावना काय? कायच आनंद आहे आज सर्वांच्या कष्टाला. काय माझा विजय नाही, जनतेचा विजय, माझ्या कार्यकर्त्यांचा विजय. सर्व माझे भावासारखे सहकारी डे नाईट काम केलं त्यांनी. अक्षरशः शेवटच्या 15 दिवसाची लढाई होती. शून्य झालं तो. शून्यातनं अजितदादांनी हात दिला डोक्यावरती, उमेदवारी दिली आणि एवढी खिंड लढवली. सगळे तुम्ही पाहिलेले आहे महासंघर्ष. आता काय ऐन वेळेस तुमचं 1 तासापूर्वी तिकीट कापण्यात आलं, तुम्हाला सांगण्यात आलं नाही. तुम्ही भाजपचा प्रचार करत होतात 1 तासापूर्वी आणि ऐन वेळेस तुमचे तिकीट कापलं, तेव्हा नेमक्या भावना काय होत्या? तेव्हा संपलंच होतं ना, मी संपलंच होतो. काय राजकीय हत्या झाली ती माझी. पुनर्जन्म दिला अजितदादांनी. मी ती लढाई जिंकलो. सर्व जनतेने विजय दिला. काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलं, त्याबद्दल मी आभारी आहे जनतेचा. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे भाजपनं फसवलं असं वाटतं का? भाजपने नाही मला फसवलं, मला काही नेत्यांनी फसवलं. भाजपबद्दल माझे काही टीका नाही आहे. मी पहिल्यापासून सांगतो की माझ्या नेत्यांनी मला फसवलं, ज्यांना मी त्यांचं कार्यकर्ता म्हणून खूप काम केलं. ऐन वेळेस तुम्हाला अजितदादांनी तुम्हाला तिकीट दिलं, परंतु ह्या 15 दिवसात तुम्ही कशा प्रकारे प्रचार केला? काम करत होतो. ते काम केलेलं काम फक्त पोचवत होतं लोकांना आठवण करून देत होतो. आपण इथला पाणी प्रश्न सोडवला, इथला रस्ता केला आहे, एवढे तुमची कामं केली, गोरगरिबांना भेटत होतो, वेळ देत होतो, बैठकी, सोसायटीच्या मीटिंग्स, प्रचार फेऱ्या, सभा. आणि माझ्या दुसऱ्या बाजूला माझी टीम, म्हणजे माझे रोजचे लोक मला भेटत नव्हते, कारण ते फील्डवरती जाऊन काम करत होते. तुमच्या विरोधात सगळे मोठे नेते उतरले होते, चंद्रकांत दादा असो, मुरलीधर मोहोळ असो. काय नेमकं तुम्ही त्यांच्यासाठी एवढं जीवाचं रान केलं होतं? काय बोलणार त्यांना काय आता ते मोठे आहेत बाबा. फक्त कुठले कार्यकर्ते, छोट्या कार्यकर्त्यासोबत असं काय करू नका, एवढंच त्यांना विनंती आहे. लास्टचा प्रश्न, नेमका तुमच्या भावना काय आता? काय व्यक्त होऊ शकत नाही मी. काय भावना माझ्या व्यक्त नाही होऊ शकत. सगळ्यांना नतमस्तक आहे मी. माझ्या सर्व मतदारांना, माझ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, कुटुंब, आईवडील, पत्नी, सगळ्यांनी खूप त्रास सहन केला. आणि आता विजन काय असणार आहे तुमचं? विजन अजितदादांचं जे विजन आहे ते माझं विजन असणार आहे की बाबा काम करायचं, तुम्हाला आता थांबायचं नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस. हे होते अमोल बालवडकर. आणि अत्यंत अटीतटीची ही लढाई होती आणि त्या लढाईत त्यांचा विजय झालेला आहे. या प्रभाग क्रमांक 9च्या लढतीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. आता वाजल्यात 12 वाजल्यात आणि आत्ता हा निकाल हाती आला आहे. यात लहू बालवडकरांचा पराभव झाला आहे, तर अमोल बालवडकर हे मोठ्या फरकानं विजयी झालेले. अक्षय जाबळे, आपलं महानगर, पुणे.